लावा. मनुष्यबळ कमी पडतं, ते मनुष्यबळ पण वाढवा. फारसी भाषेमध्ये, मोडी लिपी भाषेमध्ये नोंदी आहेत, उर्दू भाषेत येत, ते आपल्या सगळे तातडीनं सरकारनं त्यांना द्यावे. या आमच्या सरकारकडे मागण्या आहेत. 7वी मागणी अशी की सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलंय मराठा समाजाचं. कारण एससी-बीसी आरक्षण मागितलं नव्हतं तरीही दिलं, हरकत नाही, आमची हरकत नाहीये त्याला. परंतु आमचं मत आहे की सरकारनं तातडीनं ईडब्ल्यूएस लागू करावं, कारण त्या एससी-बीसीचं आम्ही मागितलं नव्हतं. आणि कुणबी असे 3 ऑप्शन ठेवावे. ओबीसीचा आरक्षणाचा ऑप्शन ठेवावा म्हणजे कुणबी, दुसरा एससी-बीसीचा पण ठेवावा आणि ईडब्ल्यूएसचा पण. हे 3 ऑप्शन ठेवा. विद्यार्थ्यांना जे योग्य वाटते ते घेतील. 3 ऑप्शन सुरू ठेवा. ईडब्ल्यूएस सरकारनं सुरू करा. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे यापूर्वीच दिलेल्या आहेत, सगळ्या त्या मागण्या दिलेल्या असल्यामुळं सरकारकडे निवेदन आहे. आणि तसं निवेदन आम्ही पुन्हा उद्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, जालन्याचे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, एसपी साहेबांच्या माध्यमातून पुन्हा उद्या आम्ही एक सरकारला निवेदन देणार आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या मागण्या आमच्या मराठा समाजाच्या, कारण त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करायचं राहील की देवदेवतांमध्ये खूप पुरावे आमचे सापडलेले, ते आणखीन लागू केले. हैदराबादवरून गॅजेट आणले, तेही लागू केलेलं नाही. सापडलेत तेही सरकार ग्राह्य धरत नाहीये. सरकार जे जन्म मृत्यू दाखल्यावरती कुणबी म्हणून तेही ग्राह्य धरत नाही. आता काही कळीचा मुद्दा एक सरकारच्या निदर्शनाचा असा आणून देतो की पूर्वीचे तालुके आणि जिल्हे वेगळे. आता काही लोकांचं काय झालंय, जिल्हे तुटले, त्यामुळं त्या जिल्ह्यातले लोक या जिल्ह्यात सहभागी झाले. कारण तो त्यावेळेस त्यांनी जो एरिया केला होता जिल्ह्याचा, त्याच्या आत काही लोक जिल्ह्यात दुसऱ्या गेले, काही त्यात राहिले, काही तालुके तुटले मतदारसंघानुसार, त्यामुळे या तालुक्यातले लोक या तालुक्यात गेले, तर त्यांच्या प्रमाणपत्राला प्रॉब्लेम यायला लागला. सरकारनं जाहीरपणानं एक निर्णय करावा, या महाराष्ट्र राज्यात कुठेही नोंदी सापडल्या त्याच्या, तरी त्याला प्रमाणपत्र त्याच्या तालुक्यात वितरित करण्यात यावं ताबडतोब. तिकडच्या तहसीलला गेलं तर ते म्हणते तुमचं गाव इकडच्या तालुक्यात, इकडच्या तालुक्यात आलं तर ते म्हणते पूर्वी तुम्ही तिकडे होतात. म्हणजे हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटीस धरले ना, हे सरकारनं थांबावं. या सरकारकडे आमच्या मागण्यात, या 8-9 ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या. आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीये आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाचीही दिलेली नाही. तोही तातडीनं सरकारनं निर्णय करावा, ही सरकारला आमची अंतर्वालीतून विनंती आहे मराठा समाजाच्या वतीनं. तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे, पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार. यापूर्वी दिलेलं आहे, कारण ते सरकार होतं, त्यामुळे मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही, कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्या, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्याला आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहे. आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण, अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025 आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वालीत करतो. कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळं 25 जानेवारीला 2025 अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत, तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय. तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात अंतर्वलीत येणार. आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला माझी विनंती, तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला अंतर्वालीत दाखवा. घराघरातल्या मराठ्यांनी
आंतरवालीकडे यायचं राज्यभरात. एकाही मराठ्यानं 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही. नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, मजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025 ला आंतरवाली गाठायची. आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचे. सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय, कारण भरत्या आहेत, ऍडमिशन आहेत, पोरांचे हाल व्हायला नको. कारण तुम्ही ज्या एकजुटी आतापर्यंत दाखवल्यात, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हतं. इतक्या ताकदीनं आपण एकत्र आलो. एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखवा. 25 जानेवारीला सगळ्यांनी आंतरवाली यायची. ज्याला उपोषणला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाहीये. ज्याला नाही बसायचं ते बसू नका. पण आंतरवाली ही 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा. स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं. 25 जानेवारी चलो आंतरवाली. इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली. कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये. कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते, ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीयेत. कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं ही होता. त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं. मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं. दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची. आपलं गाव आपणच बैठक घ्यायची. माझं गाव माझी जबाबदारी. या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची. आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं. आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम, पत्रिका छापायच्या आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला आंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं. मूळ वाटी दिल्यासारखं, तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, रिक्षा असन, ट्रक असन, टेम्पो असन, ट्रॅक्टर असल, पिकअप असल, टेम्पो असल, जे काय वाहन असेल ते, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025 ला गावात न राहता ते आंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठ्याल्या 25 जानेवारी 2025 ला सगळे वाहन आपले आंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025 ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा, ही हात जोडून विनंती सगळ्या 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पावणाऱ्या वेळेला यायला जायला अडचणी येतील, वाहन नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार. आणि इथं 25 जानेवारीला हे बसायचं त्याने मनानं बसा, ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका, बंधन नाहीये. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग, गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज ह्यो रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार. त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती, 25 जानेवारी 2025च्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा.
नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी ह्यो गरीब मराठा समाज सरकारला भारी भरणार. तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार. आम्हाला खवळून घेऊ नका, आमच्या शब्दावर पाय देऊ नका. ही देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, अजितदादांना विनंती की मराठ्यांचे पुन्हा पुन्हा विटीस धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आकर्ष द्वेष असेल तर सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या तुम्ही केल्यात, आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली, मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. 25 जानेवारी पर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा आम्ही वेळ दिलाय, कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण आहे. त्या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीस लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाहीत. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो, 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतंय आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे, हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होत आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे, राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो, 25 जानेवारीच्या सगळे काम उरकून घ्या. टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस बसायची वेळ ना तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं. त्यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो. पहिले की काम सगळे उरकून घ्या. आमरण उपोषणाला बसा नका बसू. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं, बसून राहायचे, त्यांनी मुंबई सारख्या तयारीने या. आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी भाकरीच घेऊन यायचं, इथंच करायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत तिथून उठायचंच नाही, वापस जायचंच नाही. त्यामुळे काम सगळे उरकून घ्या. तुम्ही उपोषणाला नसला तरी चालत, तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं ते घेऊन या. मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो, इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतोय, आपलं सगळे वस्तू घेऊन या, चहा पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या, हातरायच्या पांघरायच्या सगळ्या. काही जण गाडीतून झोपत आली तर इकडे झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, कुठं हॉटेलाला मुक्कामा जायचं नाही. किती श्रीमंत असला आणि किती गरीब असला, कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही, कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही. आपलं साहित्य संघ घेऊन यायचं, पाण्याची व्यवस्था याला करून घ्यायची, दार घेऊन यायचे, सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या. कुठं जायचं नाही, कारण गोरगरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. श्रीमंत गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. चटणी भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं. एकजुटी नाही. तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला, की हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषण करावं. मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागला. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो. पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-10 शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे. एखाद्या माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात. मी माझा शेवट हरकत नाही.
माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कोणी रुसून सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. तो लढा कधी आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे, पण मी मात्र म्याने जाऊन फुटणार, गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायात चिरणी विनंती माझी की 25 जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीचे, ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. 4-4, 1-1, 2-2 दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार, आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले, कानाकोपऱ्यातले, मुंबई असन, कोकण असन, खानदेश असन, विदर्भ असल, मराठवाडा, मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी, नोकरदार, कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुका भर करा, जिल्हा भर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घरापर्यंत जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले, कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवाली त्या. माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि या सरकारला वाकवल्याशिवाय मागे हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा हे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असलं तर. 21 ऑक्टोबर 2023 ला आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यूएस नावाचं बिल्लू सरकारनं सोडलंय आणि ईडब्ल्यूएस हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगाने आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरून आपल्याला ईडब्ल्यूएस चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं. आणि आता 7 मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यूएस द्या. दादा, मी हे आज म्हणत नाही, मी पूर्वीपासूनच सांगतो, सगळ्यात महत्वाचा बाजू नकोच, हे नको ते पासून म्हणणं आहे. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये. आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत आहे. मग आमचं ओबीसीचं, कुणबीचं आता तुम्ही काय केलंय, एसीबीसी दिले सरकारनं, ते राज्यापुरते. आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही ईडब्ल्यूएस रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी ते आपल्याला ईडब्ल्यूएस पाहिजे. ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूएस लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं, आमचं कुणबीचं दिलं, जे आमच्या हक्काचं, ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच आहेत आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही ते द्या म्हणतोय आम्ही. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळे. कारण त्यांनी एसीबीसी दिल्यामुळे ईडब्ल्यूएस रद्द झालं. यांनी दिलं नसतं, ते रद्द झालं नसतं. चूक सरकारची, त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो, बाकी काय नाही. असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं. याला दोषी जबाबदार कोण आहे? मग सरकार एसीबीसीचं मागितलंच नाही ना. तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं, तुम्ही लादलं आमच्यात. आम्ही मागतोय कोणतं तुम्हाला, की कुणबी आरक्षण. जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग राज्यातला सगळा. मग शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेतकरी आला. आम्ही सगळे शेतकरी आहेत. आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत. म्हणून आमच्या हक्काचं द्या. आम्हाला जर ते दिलं, 83 क्रमांक कुणबी मराठा एक आहे. पोटजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते, पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून. मग तुम्ही ती घालत नाहीये. मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणतात की ज्ञान देण्याच सांभाळायला लागतं. पुढे एसीबीसी, ईडब्ल्यूएस, तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आमच्या पोरं अधिकारी बनते ना, हे म्हणणं आहे सरकार. हे सरकार दोषी आहे. पाटील साहेब, तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लढा करता.
तेच सरकार, तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले आहेत. तुमचंही आंदोलन अंतरावलीतून त्या ठिकाणाहून सुरू आहे. तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं, मग ह्या सरकारने जेच व्यक्ती आहेत त्याच गोष्टी आहेत सगळ्या. तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल? हे बघा, माग पण तेच होत, आता पण तेच आहे. नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही, सगळे तेच आहेत. पहिल्यांदा तेच चालत होते, आताही तेच चालक आहेत तेच आहेत, बदल नाही. परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे. म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला, त्यांनाही संधी दिली पाहिजे, त्यांना दिली ना. मग यांना का संधी नाही? म्हणून आम्ही 2 महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिलाय. या 2 महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं. मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं? येऊ द्या ना 25 तारीख, कळण त्यांना. पूर्वी तेच होते, आम्हाला काय वाटत नाही त्यांचं, आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. पूर्वी तेच होते, आता पण तेच आहे. हा, दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं आता काय होईल कसं होईल. पूर्वी तेच होते, आताही तेच आहेत. मराठ्यांच्या पुढे कोणतं सरकार नाही 70 वर्षातलं. शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळत. पण मी ओबीसीतून आरक्षण घेणार. पाटील साहेब, त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा आहे, तोच मी पुढे घेऊन जातो की निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असतो तर त्याची दृष्ट घेतात सगळे राजकीय पक्ष. तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले सरकार ते सत्तेवर बसलं, आता खरंच निवडणूक नाही, तुम्हाला ते करायचं, तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे? मराठ्याने जाणलं त्यांना. मराठ्याशिवाय सत्ता येत असते का राज्यात कोणाची? मराठ्याने मन बरं म्हणा, एखाद्या आमदाराला तुला मराठ्याने मतदान नाही केलं दाखव एखादा, आणि ज्या मराठ्याने मतदान केलं ते आता गचुऱ्याला धरून बाहेर काढतात ना. तू या लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकरासाठी भांडायचं, चल पायड्याला असूनच निवडून आणलंच, दोघांनी मतदान घेतलंच ना. असं कसं काय होऊ शकतं? मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार. त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण पुढं काय असतं. तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे? कारण फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी? त्यांना वेळ दिला, त्यांना पण 25 तारखेपर्यंत वेळ द्या. एक शब्द बोललो नाही, त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं, आताही बोललो नाही. सरकार आल्यापासून 25 जानेवारी पर्यंत शब्द काढलेला नाही. बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा सरकारचा की फडणवीस? आता ते आम्ही आताच बोलायला होतो, 25 तारीख आल्यावर लगेच बघू. आता वेळ तर द्यावा लागेल ना 2 महिन्याचा. सरकारकडून आणखी आशावादी आहेत का नसायला पाहिजे? त्यांच्याकडून पण होतो, हे पण तेच आहेत, का नसायला पाहिजे? कारण देणार तेच. भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही, सत्तेत असणार. मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार. आम्ही सरकारकडे करायलो, आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही. आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील, मराठ्यांना बेदखल करणार नाहीत. कारण सत्तेवर बसायला मराठाचे, त्यामुळे त्यांना हे करावं लागेल. त्यांनी जर नाही केलं, त्यांना 25 जानेवारीच्या नंतर मग कसं कळत आपण वाईट निर्णय घेतला, मराठ्यांना नाही देऊ. सुपडा साफ कुणाचा करायचा होता? मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान केलं, त्यांनी यथा केलं, तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता? सगळ्याचाच यांचा. पण आमचं समीकरण जुळलं नाही राव. आमचं जुळलं असतं तर मग याला कदा केला असता ना. कारण दोन्ही आमच्याकडून बोलत नाहीत, म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच. आता आमचं समीकरण जुळलं नाही, मग आता मैदानातच नाही तर सुपडा साफ कसा करणार? मैदानात सुपडा साफच केला असता, तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा. मी निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरचं वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा साफ करणार. बघा, मी काय असं करत नाही. पांढ काय म्हणते ते गाड घ्यायला जायचं, कुंकर टाकला पाहिजे, ते काय धरले पुसके धंदे मी नाही. मी जाहीरच सांगितलं, मी कोणाला कधीच पाडा म्हणलेलं नाही, लोकसभेला नाही, मी स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही. मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तुला सांगितलं होतं याला. मी माझ्या शब्दावर ठाम असतो, कारण मला शब्द बदलू ते वागायचं नाही. त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तर सुपडा साफच केला, पण आम्ही मैदानात नव्हतो, समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही. मग आम्ही याला पाडण त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाही. हा, मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं काम, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मराठा बंधन मुक्त केला होता, कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही.
पण मराठ्याशिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही, असं एकही आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान. 25 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार? आता मी आरामच करावं लागेल, कारण मी आता करणार, लोकांना भेटणार, काय नाही, करणार? भेटी तर होणारच आहेत, करणार आहे, भेटी तर करणारच आहे, नाही असं नाही, जसं जितकं सहल होईल तितकं करणार. सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर घातलेली नाही, कारण मी जितकं समाजाला मानतो ना, हे शब्द मी हमेशा म्हणतो, तितकंच मी मीडियाच्या बांधवाला सुद्धा मानतो, कारण खूप लावून धरलेलं आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा. म्हणून मला खरं शरीर साथ नाही देत. 2 दिवस जर दौरा केला ना, मला 5-6 दिवसाला घ्यायला. मला आता चॅनल समोर नाही बोलायला पाहिजे, कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला, खूप दुःख होतं, आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मला इले दुःख होतं. मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडिया समोर जास्त दाखवतच नाही. पण गेलो ना, माझं इतके अंगात आग होती, अंग टाकतं, हातपाय एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात टाकतो, मला लई भयंकर त्रास. म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे, गाठी भेटी पण घेणार आहे, पण जितकं शक्य होईल तेवढं. पूर्वीसारखं मी 20-20, 25-25 दिवस सलग नाही फिरू शकत, कारण मी जाऊन बघितलं गावची गाव जशाला तशी आहे. मी आता जातोय ना, आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जशाला तसे हलतच नाही. ते डायरेक्ट म्हणतात नाही लढ निवडणूक आणि काय देणं घेणं नाही, संपला विषय. आपला काय धंदा नाही म्हणते, आपल्याला आरक्षण पाहिजे, राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहे. गावोगावी जातो तेवढे फुल लोक आहे, आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षील आहेत, तेही दाखवतात जशाला तसे फुल लोक आहेत. हा, जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही ना म्हणून लय गोताळा, ते एखादेच नाराज आहेत का काय वाटतंय, कारण त्याला काही सापड आपल्याकडे सापडत नसतं. जातीला सापडलं पाहिजे, तुला सापडायसाठी नाही एकजूट, असे लय मोठे. एखाद्या वेळेस वाटतंय तसं, काही जण बरं का, बरं सगळे नाही, काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी, कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणार आहे ठेवू नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता काय मग तेव्हा तुमच्या विरोधात बोलतील? नाही, येणार नाही ते. नाही येणार नाहीत, ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटू व्हावं. हा, ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे, त्याला पक्ष कोण काही साधायचंय, कमवा कमी काढा काढी दुकानदाऱ्या हे बोलू शकते भाऊ. त्याला जात मोठी नाही, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे, त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं किंवा मात्र बोलू शकतो. पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही, हे सामान्य मराठा ठाम आहे. पण काही असू शकतं स्वार्थासाठी, रक्तावर सुद्धा उलटू शकते, असू शकतं. आता ते काय बाकीच्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही, पण शक्यतो जे आमची एकजुटीत फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा त्याच्यात तर बोलणार नाहीत, कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे, असेच ते पण होते. कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही. 7 दिवस 7 वेळा तुम्ही उपोषण केलं, अनेक दिवस उपोषण केलं. हे 7 दिवसात 7 वेळाचं उपोषण, अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, याकडे कसं बघता तुम्ही? आता पुरी व्हायला पाहिजे, आता पुरी व्हायला पाहिजे, ते आता पुरी व्हायला पाहिजे. हो, ते आता पुरी व्हायला पाहिजे, कारण आमच्या सामाज सुद्धा संयम, आम्ही काय अन्याय सहन करायला नुसतं जन्मालेलं नाही, नुसते मार खायचे रटीचे एवढ्यालाच नाही. आता ते डोळे लावायचं नाही, एक काही पोराला राज्यातल्या बोट नाही लागला पाहिजे, एक काही पोराला बोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठ्यांचा, नसता मराठ्यांचा संयम सुटल. मग धन्यवाद.